मुलांना कुठलेही लेटर नंबर लिहिण्याच्या अगोदर स्ट्रोक्स अँड कर्व येण्याची खूप गरज असते. त्यामुळे आपण मुलांना फर्स्ट हे शिकवलं पाहिजे. सर्कल, राऊंड सगळं त्यामध्ये आहे, तर जेणेकरून मुलांना अक्षर लिहिण्यासाठी मदत होते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सिद्धिका लर्निंग. आज आपण लहान मुलांसाठी प्री रायटिंग स्ट्रोक्स अँड कर्वची प्रॅक्टिस करणार आहोत. तर इथे मी फर्स्ट बटरफ्लाय काढलेला आहे, त्यामध्ये स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन, कर्व अशा प्रकारचं आहे. तर आपल्या चॅनलवरती जे लहान मुलांचे असं व्हिडिओ आपण टाकत असतो, तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ज्या मुलांना आपण लिहिण्याच्या अगोदर प्रॅक्टिस करण्यासाठी काही वर्कशीट वगैरे आपल्या चॅनलवरती अपलोड केले आहे, ते तुम्ही पाहू शकता. तर फर्स्ट इथे आहे स्लँडिंग लाईन. या प्रकारे मुलांना ट्रेस केल्याच्यानंतर मुलांना कॉन्फिडन्स येतो आणि त्याने मुलं इझिली लिहिण्यासाठी प्रॅक्टिस करू शकतात. या आहेत कर्व आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, अप्पर कर्व, लेफ्ट कर्व, राईट अँड डाऊन. तर आपल्याला स्ट्रोकची गरज ही कोणतेही लेटर किंवा अक्षर लिहिण्यासाठी आपल्याला स्ट्रोक्स किंवा कर्व ह्या लिहिण्याची गरज असते. त्याशिवाय मुलांना अक्षर, नंबर किंवा अल्फाबेटमध्ये कुठलंही लेटर लिहिण्यासाठी प्रॉब्लेम येतो. त्यामुळे पहिल्यांदा मुलांना आपल्याला हे शिकवायचं आहे. जर मुलांना आपण स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन न शिकवता जर लेटर शिकवले, तर मुलांना नंतर त्यामध्ये कन्फ्युजन होतं, राईट, लेफ्ट, अप्पर, डाऊन. त्यामुळे हे मुलांना फर्स्ट करून घेणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी मी इथे वेगवेगळ्या प्रकारचे इथे वर्कशीट घेत आहे. तर ह्या आपल्या कर्व आहेत. या प्रकारचे आपण वेगवेगळे चित्र काढू शकतो आणि मुलांना प्रॅक्टिससाठी देऊ शकतो. नेक्स्ट आहे इथे झिगझॅग प्रकारची लाईन दिलेली आहे ड्रॉ करण्यासाठी. ह्याने मुलांना पेन्सिल पकडण्यासाठी मदत होते आणि हळूहळू मुलं लिहिण्यासाठी सुरुवात करतात. झिगझॅग प्रकारच्या लाईन, त्यानंतर इथे स्टँडिंग लाईन अशा मुलांना प्रॅक्टिस करण्यासाठी द्यायची आहे. आणि वेगवेगळी चित्र काढून दिल्याच्यानंतर मुलांना त्यामध्ये इंटरेस्ट येतो. मुलं आपण यामध्ये कलर पेनचा देखील यूज करू शकतो. त्याने देखील अशा प्रकारचं स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन ड्रॉ करण्यासाठी देऊ शकतो. तर हे आपल्या मुलांना किंवा प्री स्कूलमध्ये आपण जेव्हा शाळेत पाठवतो तेव्हा नर्सरीच्या वगैरे प्ले ग्रुपमध्ये मुलांना हे शिकवलं जातं. नेक्स्ट पाहूया आपण. नेक्स्ट यामध्ये ट्रायंगल आहे. इथे स्लिपिंग लाईन, स्लँडिंग लाईन, यामध्ये सेप देखील मुलांना आयडेंटिफिकेशन होतं आणि त्याने मुलं इझिली लिहिण्याची प्रॅक्टिस. स्लिपिंग लाईन, देन स्लँडिंग लाईन, राईट, लेफ्ट, स्टँडिंग लाईन इथे दिलेली आहे. नेक्स्ट आहे इथे क्लाउड, सर्कल येते यामध्ये. तिथे राऊंड शेप, सर्कल. यामध्ये वेगवेगळे पॅटर्न येतात. त्या टाईपमध्ये आपण मुलांना ट्रेस करण्यासाठी द्यायचं आहे. त्यानंतर मुलांना आपण या प्रकारे लेटर देखील देतो ट्रेस करण्यासाठी. इथे दिले आहे बघा, A फॉर ॲपल, B फॉर बॉल, C. हे मुलांना ट्रेस करण्यासाठी दिल्याच्यानंतर मुलं इझिली लिहिण्याची प्रॅक्टिस करतात. असं ट्रेस करायला द्यायचे आहेत.